Yes, so a very warm good afternoon and welcome for your AI/ML and data science session. So we were at the matplotlib, right? matplotlibचा पार्ट बघितला होता आणि त्यामध्ये खूप सारे पॉइंट्स आपण डिस्कस केले होते. वी हॅव सीन अ चार्ट्स इन डिटेल वे. सो स्टार्ट केलं होतं आपण मॅटप्लॉटलिबच्या हिस्ट्रीने. त्यानंतर सेकंड चॅप्टरमध्ये इन्स्टॉलेशन प्रोसेस समजून घेतली. एक ग्राफ कसा डिझाईन करायचा ते बघितलं. त्यानंतर थर्ड चॅप्टरमध्ये आपण बघितलं की कोणते कोणते पॅरामीटर असतात, फंक्शनॅलिटीज असतात किंवा फंक्शन्स असतात जे आपण चार्ट सोबत डिफाईन करू शकतोय. देन इन द नेक्स्ट वी हॅव डिस्कस रिगार्डिंग द लाईन चार्ट, राईट? सो एक लाईन चार्ट प्लॉट थ्रू कसा प्लॉट करायचा ते बघितलं. त्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं आपण बार चार्ट. बार चार्ट आपण दोन वेना बघितला, हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल, राईट? त्यामध्ये सिंगल बार चार्ट आणि एकाच चार्टमध्ये मल्टिपल बार चार्ट पण बघितले. त्यासोबत त्या चार्टवरती प्लॉटिंग कशी करायची किंवा त्यांना नेम कसे द्यायचे त्या बारला ते पण आपण डिस्कस केलं होतं. Then in the last lecture also we have discussed regarding the pie chart, right? Pie chart चे वेगवेगळे फंक्शनॅलिटीज बघितल्या. ओके, अँड वी हॅव जस्ट सीन डिफरंट पॅरामीटर्स ऑल्सो रिगार्डिंग इट, राईट? तर टोटल आपण खूप सारे पॉइंट्स या सेशन्स मध्ये डिस्कस केलेत. नाव लेट्स मूव्ह फॉरवर्ड अँड लेट्स स्टार्ट विथ वन. बट स्टार्ट करायच्या आधी जर कोणाकडे काही क्वेश्चन क्वेरी असेल तर प्लीज विचारू शकता. ज्यांनी अभ्यास केला असेल त्यांना हा क्वेश्चन स्पेसिफिकली, जे खूप हुशार आहे आणि ज्यांना सगळंच माहीत असतं त्यांच्यासाठी नाही हा क्वेश्चन. येस, तर येस, कोणाला काही क्वेश्चन असेल प्लीज विचारा. येस, दिव्या, एनी क्वेश्चन? ऋतुजा, प्राजक्ता, समाधान, गायत्री, अनिशा, साई सूर्यवंशी. येस, स्वरूपा, एनी क्वेश्चन? येस, एनी क्वेश्चन गाईज? No, sir. No, sir. ओके, great. No, sir. Okay, no problem. So, no, not an issue. Okay, let's come to the point now. ओके, सो आजच्या सेशनमध्ये खूप सारे टॉपिक्स आहे जे आपल्याला ऍक्च्युली आजच्या सेशनमध्ये आपल्याला दोन इम्पॉर्टंट ग्राफ्स डिस्कस करायचे. ओके, फर्स्ट इज वी आर गोइंग टू सी द हिस्टो अँड सेकंड इज वी आर गोइंग टू सी स्कॅटर. ओके, हे दोन इम्पॉर्टंट आहे. तर टोटल 5 ग्राफ किंवा चार्ट तुम्हाला आले पाहिजे. ओके, हे 5 जर आले तर बाकीचे जे असतात ते बेसिकली फ्युजन आहे. ओके, यांचंच. तर त्यासाठी फंक्शनॅलिटीज वेगळे, त्याचे नाव वेगळे. बट लाईक जसं आपण पुढे चालून पुढचे आपले टॉपिक आता जे AI/ML चे त्यांचे AI/ML चे टॉपिक आणि लायब्ररी स्टार्ट होतील आणि जे डेटा सायन्सचे मेंबर आहे त्यांची सीबॉन लायब्ररी स्टार्ट होईल. ओके, तर बेसिकली सीबॉन जी आहे ही याच्या पुढचीच लायब्ररी. डिझायनिंग स्ट्रक्चर वगैरे त्यामध्ये सिम्पल आहे. ओके, आणि यस, जे AI/ML घेतलेलं आहे तर AI/ML चे टॉपिक आपले सॅटर्डे पासून स्टार्ट होतील. ओके. ओके, फाईन, नो वरीज. सो चला समजून घेऊया कन्सेप्टला. ओके, अँड लेट्स इम्प्लिमेंट दिस. तर बेसिकली हिस्टोग्राम काय असतो ते आधी आपण डिस्कस करूया. ओके, लेट्स डिस्कस दोज पॉइंट्स फर्स्ट. दॅट व्हॉट इज अ हिस्टोग्राम. ओके, तर कोणी सांगू शकतंय का काय असतो हिस्टोग्राम टेक्निकली? येस, कधी ऐकलंय का हा वर्ड? येस, ओके, नो प्रॉब्लेम. जास्त स्ट्रेस घेऊ नका. खूप साऱ्या गोष्टी तुमच्या आयुष्यात मी एक्सप्लेन करतो. डेटाचं डिस्ट्रीब्युशन शो करतो, न्यूमेरिकल डेटा. ओके, परत एकदा रिपीट करा. न्यूमेरिकल डेटाचं डिस्ट्रीब्युशन शो करतो हिस्टोग्राम. डिस्ट्रीब्युशन शो करतात. बरं, ठीक आहे, चला. शी हॅव स्टेटेड समथिंग, त्याला थोडंसं आपण जज करूया. ओके, वेदर इट इज करेक्ट ऑर रॉंग. बट त्याआधी द व्हेरी फर्स्ट इज
just write down what exactly the histogram is all about. Yes. Okay. So histogram. Okay. So what is a histogram? Histogram is a graph that is used to display histogram is a graph used to display used to display distribution of numerical data. It is used to display distribution of numerical data. It is divided into an interval called as beans. B-I-N-S. It divides a data, sorry, थोडंसं reframe करा या वाक्याला. It divides data into interval called beans. It divides data into an interval called as a beans. Okay, beans, B-I-N-S, beans. Yes. झालं लिहून इथपर्यंत? येस. नेक्स्ट घ्या. बीन्स नंतर लिहा and display the numerical values in each interval. Displays the numerical value in each interval. आता याचं म्हणणं काय आहे ते थोडंसं समजून घेऊया. ओके, तर बघा तिथे जेव्हा आपण हिस्टोग्राम यूज करतो, आता जसा बार चार्ट असतो, बार चार्ट मध्ये काय होतं बेसिकली एका एंटिटीच्या अगेन्स्ट मध्ये व्हॅल्यू असते, बरोबर ना. आता सपोज इथं बसलेले जेवढे मेंबर्स किंवा जे ऑनलाईन आहे, मी म्हटलं की तुम्हाला किती मार्क पडले, येस. सो अरे बाळांनो माईक म्यूट करा. साई सूर्यवंशी. ओके, सो जर मी इथे इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटला विचारलं की किती मार्क्स पडले, तर तुम्ही टेस्टचे मार्क इंडिव्हिज्युअल सांगू शकता. मग मी जो बार चार्ट असतो तो मी तसा क्रिएट करेल. पण सपोज मी म्हटलो की मला जेवढे पण मुलं आहेत त्या मुलांना 5 पार्टमध्ये डिवाइड करायचंय आणि 1 ते 20, 20 ते 40, त्याच्यानंतर 41 ते 60, 61 ते 80 आणि 81 ते 100 असं मला 5 पार्टमध्ये डिवाइड करायचंय आणि मला तो काउंट हवाय. म्हणजे ही झाली फ्रिक्वेन्सीच्या अगेन्स्ट मधला काउंट. लक्षात आलं का? म्हणजे आपण काय करतो, हिस्टोग्राम काय करतं बेसिकली बार चार्ट मध्ये काय होतं की आपण बार डिझाईन करतोय आणि बार एक इंडिव्हिज्युअल एंटिटी डिफाईन करते की लॅपटॉप किती विकले गेले, ओके, लाईक माऊस किती विकले गेले. बट इथे काय होतं, इथे फ्रिक्वेन्सी मॅटर करते. ओके, फ्रिक्वेन्सी. सो ही जी फ्रिक्वेन्सी असते ही आपण डिफाईन करतो की मला 100 पैकी 5 फ्रिक्वेन्सी हव्या, मला 10 फ्रिक्वेन्सी हव्या, मला 15 फ्रिक्वेन्सी हव्या. तर तो जो हिस्टोग्राम असेल त्याला तो ऑटोमॅटिक डिवाइड करेल त्या फ्रिक्वेन्सीला. आणि ही जी सिस्टीम असते किंवा ही जी कॅल्क्युलेशन असते हे हिस्टोग्राम इंटरनली करतात. चला थोडं समजून घेऊया. ओके, सो यासाठी आपण एक जस्ट इथे मी परत फोल्डर कॉपी पेस्ट करेल. अँड टुडे इज डे 42. 43 आपला मॅटप्लॉटलिबचा लास्ट डे असेल. ओके, दॅट इज टुमॉरो. सो अनफॉर्च्युनेटली काही इन्सिडेंट झाल्यामुळे आम्हाला टेस्ट अप नाही करता आली. ओके, देर वॉज इश्यू विथ वन ऑफ माय एम्प्लॉई.
सो त्यामुळे टेस्ट अप नाही करता आली. बट येस, आनंदाची बातमी अशी की उद्या टेस्ट असेल. ओके. सो तुम्ही जी नाराजी होती तुमची, मला खूप फोन आले मुलींचे पण, मुलांचे नाही आले, की सर टेस्ट का बरं होत नाही. तर मी समजून घेतलं की तुम्ही खूप नाराज आहात. तर उद्या टेस्ट असेल, डोंट वरी. ओके. येस, नो प्रॉब्लेम. अँड आय एम रिअली सॉरी फॉर दॅट पार्ट. ओके. येस, चला आता आपण नेक्स्ट पॉइंट वरती जाऊया. येस. सो इथे मी जस्ट वन डॅश मॅट, ओके, डॉट पी वाय ही फाईल क्रिएट करू. वी विल जस्ट इम्पोर्ट matplotlib dot pyplot as plt. Okay. And let's do some logic over here. तर सर्वात आधी आपण काय करूया, वी विल जस्ट से दॅट वी हॅव अ डेटा विथ अस. ओके. सो दिस इज नॉट जावा, सो इट्स पायथन. सो इथे मी म्हणेल की वी विल जस्ट से दॅट वी विल हॅव सम डेटा विथ अस. तर मी असं म्हणेल की माझ्याकडे एक रेंज आहे. ओके. व्हॉट आय हॅव अ रेंज. ओके. सो लेट्स से की लाईक जैसे लॉजिकल चार्ट डिझाईन करूया फर्स्ट ऑफ ऑल. सो हियर जस्ट आय विल गो विथ एक्सकेलेड्रॉ. येस, आणि एक लॉजिकल चार्ट डिझाईन करू. ओके. सो लेट्स क्रिएट अ लॉजिकल चार्ट. सो चार्ट सिंपल आहे. सपोज मी म्हटलं 0 ते 20. ओके. सो ॲव्हरेजली 10 मुलं आहेत. 0 to 20 मध्ये किती मुलं आहे? 10 मुलं. ओके. सो हे बेसिकली मार्क्स आहे आणि हे स्टुडंट काउंट आहे. ओके. सो याला आपण थोडं या वेळी घेऊया. सपोज माझ्याकडे स्टुडंटचा डेटा आहे 10, 12, 15, then like 18. ओके. त्यानंतर 21, 27, 34, then 90, sorry, 34, then 39, then 45, then 53, 57, 56, 57, 58. Okay, then I just have jumped to the 61 directly. So 67, okay, 71, then 85, 91, 95, okay, then 96, 97 and 98. सपोज ही एक रेंज आहे जी मुलांना पर्सेंटेज पडलेली किंवा मार्क्स पडलेले आउट ऑफ 100. ओके. आता जर मी तुम्हाला म्हटलो की मला यामध्ये लाईक 1 ते 20 अशी किती मुलं आहेत? 0 टू 20 सांगा आता किती कॅन्डिडेट आहे 0 to 20 मध्ये? 4. 1, 2, 3 आणि 4. सो इथे मी लिहिल 4. चला नेक्स्ट रेंज घेऊया. सो इथे मी म्हणलो की 21 टू 40च्या मध्ये सांगा आता किती. तो किंवा इथून 20 पकडूया. हा, सोपं जाईल अजून. येस, 1, 2, 3 आणि 4. व्हेरी गुड. येस, चला पुढची रेंज घेऊया. 40 to 60 सांगा. 1, 2, 3, 4, 5. 5. राईट. सो 5 आहे. ओके. त्यानंतर नेक्स्ट घेऊया 60 to 80. 60 to 80. 60 to 80 बघा बरं किती आहे? 2. 2. व्हेरी गुड. आणि आता 80 to 100. 80 to 100 is this. Yes, this is what the range is. ही झाली रेंज. आणि हिस्टोग्राम आपल्याला या टाईप मध्ये आउटपुट देऊ शकतोय. ओके.
चला आता याच डेटाला आपण कॅल्क्युलेट करूया. ओके, सो लेट्स कॉपी दिस वन. ओके, हा डेटा किंवा तुम्ही दुसरा कोणताही डेटा यूज करू शकताय, नो प्रॉब्लेम. आय थिंक सो दिस इज वेल टू यूज. सो इथे मी म्हणेल लाईक से मार्क्स, and here just I will define the value. इथे मल्टी सिलेक्शन ऑन करूया कर्सर आणि शेवट कॉमा नंतर परत मी कर्सर मल्टी सिलेक्शन सिलेक्ट करेल. Yes, we have got a output, we have got an array over here, right? हा आपला array. So now the next is going to be how to use this particular one. Okay. Yes, please note करा, like when you should use histogram. हा इंटरव्ह्यू क्वेश्चन विचारू शकता की हिस्टोग्राम कधी वापरायचा. आणि मी जर असलो तर विचारेलच. तर अशा विचार करा की येऊच नाही मी. येस. So histogram can be used to analysis. Example या हे फक्त analysis, student marks, employee salary, age distribution, student marks, employee salary, age distribution, height and weight. Sorry, height and weight, daily temperature, product pricing, exam score, जसं आता आपण करतोय. येस, तर चला. सो इथे मी म्हणेल पाय प्लॉट डॉट हिस्ट. ओके, आणि यामध्ये आपल्याला पॅरामीटर पास करायचे. सो इथे मी पास करेल मार्क्स अँड सेकंड वी हॅव समथिंग कॉल्ड एज अ बीन्स. आता बीन्स म्हणजे ऍक्च्युली रेंज, आपल्याला किती पार्टमध्ये डिवाइड करायचं. इथे मी म्हणेल की मला 5 पार्टमध्ये डिवाइड. किती पार्टमध्ये? 5 पार्टमध्ये. And once this is done, then I will just say that PLT dot, okay, let's open in terminal. Let's go to the code. Python 3, 1-9. So इथे तुम्हाला हिस्टोग्राम दिसेल. आता बघा त्यांनी रेंज दिलेलं आहे आणि तुम्ही जर केअरफुली बघितलं त्यांनी ते रेंजमध्येच डिवाइड केलेलं आहे, राईट. इट हॅव जस्ट डिवाइडेड इंटू अ रेंज ओव्हर हियर. ओके, सो जेवढे आपण बीन्स देऊ ना तेवढे तो पार्टमध्ये डिवाइड करतो. इथे जर का मी म्हटलो की मला 10 बीन्स मध्ये हवे तर तो आपल्याला 10 बीन मध्ये डिवाइड करू. ओके, येते एक लक्षात. सो 10, 20, 20, 30, 30, 40, it will just provide us that specific one. Okay, so if I just say plt dot x lim, okay, आणि इथे जर मी म्हटलो from 0 to 100, basically 0 to 100 च आहे, but let's try to execute it. So you will see it will start from 0 also. Okay, yes, we can give that distribution over here. There is no problem in that case. Okay, सो याचबरोबर सपोज अजून काही पॅरामीटर आपण यूज करू शकतोय. सो वी कॅन जस्ट से दॅट हे आय जस्ट वॉन्ट टू यूज कलर. तर कलर इथे तुम्ही कोणताही कलर यूज करू शकता. आय विल जस्ट यूज ग्रीन. आणि इफ आय ट्राय टू रन दिस यू विल सी दॅट इट विल गिव्ह मी अ ग्रीन. ओके, मी सध्या लिमिट देत नाही. So it will just give me that output over here. Now one more thing is that we can use something called as a age. Okay, so that is a age color.
ओके, एज कलर आपण यूज करू शकतोय. वी कॅन जस्ट यूज एज कलर. आणि इथे एज कलर जर मी म्हटलो की मला ब्लॅक हवाय, लेट्स रन इट. यू विल सी की तो ग्राफ आपल्याला प्रॉपर दिसतो, राईट. इट जस्ट प्रोव्हाइड्स अ प्रॉपर आउटपुट ॲज पर द एक्सपेक्टेशन. जेवढे बीन्स तसं तो आउटपुट देईल. सो इथे मी म्हणेल की मला 5च्या अगेन्स्टमध्ये हवं, तो आपल्याला 5च्या अगेन्स्टमध्ये आउटपुट देईल. 10, 20, 20, 40 अँड सो ऑन. सो तो एक डिस्ट्रीब्युशन करेल डेटाचं आणि त्याच्या अगेन्स्टमध्ये तो डेटा आपल्याला प्रिंट करेल. ओके, सो दॅट इज व्हॉट द कन्सर्ट लॉजिक इज. ओके, आता तुम्हाला याच्यामध्ये जर का ट्रान्सपरन्सी हवी असेल, यू कॅन यूज समथिंग कॉल्ड अल्फा. अल्फा आणि अल्फाची जी व्हॅल्यू आहे ही मी सपोज 0.5 जर म्हटलो, तर तेवढी ट्रान्सपरन्सी असेल. ओके, चार्टमध्ये जेवढं तुम्हाला ट्रान्सपरन्सी द्यायची तेवढं तुम्ही ट्रान्सपरन्सी देऊ शकता. आणि यामध्ये आपण लेबल ऍड करू शकतो. सो इथे मी म्हणेल की लाईक दिस इज द मार्क. ओके, and then I can just use Legion. Okay, and let's run it. So basically तुम्हाला इथे ग्रीन कलर मध्ये मार्क्स असतात, राईट. So you can just use a histogram to design a structure over here. लक्षात आलंय का? लक्षात आलंय? येस, प्लीज हे लिहून घ्या एकदा.
येस. सो बाकी ग्राफ सारखे आपण इथे लेबल, त्यानंतर परत लाईक टायटल, हे सगळे पॅरामीटर आपण देऊ शकतोय. ओके, यू कॅन जस्ट ट्राय दॅट वन. तुम्ही ट्राय करू शकता, नो प्रॉब्लेम. येस. नेक्स्ट चार्ट घ्या आता. दॅट इज कॉल्ड द स्कॅटर चार्ट किंवा स्कॅटर पॉइंट. सो स्कॅटर चार्ट और स्कॅटर प्लॉट करा पॉइंटच्या ऐवजी. येस, त्याची डेफिनेशन लिहा. Scatter plot is a graph. Scatter plot is a graph that displays scatter plot is a graph that displays individual data points. So which displays individual data points. लिहिले मॅडम. On a coordinate system. तर वाचायला थोडंसं डिफिकल्ट आहे, पण समजायला सोपं आहे. ओके. सो जसं मी तुम्हाला सांगितलं, जस्ट एक असा विचार करा की व्हॉट यू वॉन्ट ऍक्च्युली. बघा, लाईन चार्ट बघितलेला आपण. लाईन चार्ट मध्ये काय होतं बरं? लाईन ड्रॉ होते. पण ती कशी ड्रॉ होते? जसे पॉइंट दिले तशी ड्रॉ होते. ती वरती जाते, खाली येते, वरती जाते, खाली येते. पण सपोज मला एक असा सिनेरिओ बघायचा आहे की जस्ट आय वॉन्ट टू ऍझ्युम द थिंग. ओके, जसं मला हे चेक करायचं आहे की एक स्पेसिफिक रेंज आहे, त्या रेंजच्या वरती आणि खाली किती कॅन्डिडेट्स आहे. ओके, आणि हा इंडिव्हिज्युअल पॉइंटला तो नोटिफाय करेल. म्हणजे जर 100 मुलं असतील आणि मी जर स्कॅटर प्लॉटवरती जर ते प्लॉट जर केली, तर मला ॲव्हरेजच्या अगेन्स्टमध्ये वरती आणि खाली मुलं भेटतील. तर असं होऊ शकतं की लाईक 50 वरती 50 खाली, किंवा 60 वरती 70 वरती, डिपेंड्स ऑन रिझल्ट. दॅट इज व्हॉट द कन्सर्ट लॉजिक इज. तर इथे काय होतं, हे जे कॉर्डिनेट पॉइंट्स आहे, ओके, ओव्हर द कॉर्डिनेट पॉइंट्स. कॉर्डिनेट पॉइंट म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिस आहे, त्याचा एक कॉर्डिनेट पॉइंट आहे. त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यू भेटतात. अप डाऊन व्हॅल्यू म्हणतो आपण त्याला. ओके, दॅट इज व्हॉट द स्कॅटर्ड चार्ट और स्कॅटर्ड प्लॉट इज. येस. सो each point represents one observation with x coordinate and y coordinate. लिहा. Each point represents one observation with an each point represents one observation with an x coordinate and y coordinate. With an x coordinate and y coordinate. क्लिअर आहे? व्हेरी गुड. हुशार मुलं आहात तुम्ही. ओके. सो येस. सो चला एक एक्झाम्पल घेऊया. आता मला सपोज एक स्टॅटिस्टिक काढायचं आहे. ओके, की किती तास अभ्यास केल्याने किती मार्क्स पडतात. ओके, एक स्टॅटिस्टिक काढायचं आहे. ठीक आहे, चला आपण स्टॅटिस्टिक काढूया. आपल्याला तेच काम आहे सध्या. सो लेट्स से आपल्याकडे स्टुडंटचे आवर्स आहे. ओके, आणि त्याला पडलेले मार्क्स आहेत. स्टुडंटचे आवर्स आणि त्याला पडलेले मार्क्स. ओके,
सो 1 तास जर अभ्यास केला तर 100 पैकी 40 मार्क्स पडलेले. ओके. हा. सो जर 2 तास अभ्यास केला तर इथे 54 मार्क्स पडले. 3 तास जर अभ्यास केला तर 60 मार्क्स पडले. जर 4 तास अभ्यास केला तर 77 मार्क्स पडले. 5 तास अभ्यास केला सो 83 मार्क्स. ओके. देन लेट्स से 6 तास जर अभ्यास केला तर 90. आणि जर 7 तास अभ्यास केला तर 96 मार्क्स पडले. सांगायचं तात्पर्य असं आहे, हे माझं नाही, जस्ट एक्झाम्पल घेतलं मी. ओके. की तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढं काय होईल, मार्क्स पडतील, जे की आपण करत नाही. बरोबर आहे की नाही? व्हेरी गुड. ओके. हे एक स्टॅटिस्टिक्स आहे. ओके. 7च्या अगेन्स्ट मध्ये. सो या टाईपचे सिनेरियोज आपण करू शकतोय. इथे काय होतं, बेसिकली आपण आवरला एक रेशो प्रपोर्शन बघतोय, आवर्सचं आणि मार्क्सचं, आणि त्यातून आपण एक स्टॅटिस्टिकल स्टडी काढू शकतोय की किती तास अभ्यास केल्याने किती मार्क्स पडतील. ठीक आहे. लिहा पॉइंट. सो देन व्हेन शुड वी यूज स्कॅटर पॉइंट, सॉरी स्कॅटर प्लॉट. व्हेन शुड वी यूज अ स्कॅटर प्लॉट? जसं इथं पहिलं एक्झाम्पल आहे, स्टडी वर्सेस मार्क्स. स्टडी वर्सेस, आणि खरं बरं का, अभ्यास जेवढं जास्त कराल ना तेवढे मार्क्स पडतात. ओके. कारण हे काय 3 इडियट्स नाही, तिथे काय सगळे रॅन्चो नाही. आणि रॅन्चो ऍक्च्युली रिअल लाईफमध्ये नसतो. ओके. रिअल लाईफमध्ये कोण असतं तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती. ज्यांनी 3 इडियट्स बघितलेला आहे, नंतर मी सांगेन. ओके. हाईट वर्सेस विथ. हाईट वर्सेस वेट. विथ नाही, वेट. किंवा एज वर्सेस सॅलरी. आता हे समीकरण थोडं बदललंय, कारण इन्फ्लुएन्सर जास्त कमावतात 40 माणसापेक्षा. ओके. बट येस, वी कॅन हॅव दॅट वन. टेम्परेचर वर्सेस आईस्क्रीम सेल. हा, हे बरोबर आहे. पण जर तुम्ही संजीवनी कॉलेजमध्ये जर असाल तर त्याच्यावर तो आईस्क्रीमचा गाडा राहतो, पावसाचा पण त्याला गर्दी असते. ठीक आहे, त्याला काही नाही करू शकत. सो टेम्परेचर वर्सेस आईस्क्रीम सेल. हा, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला एक स्टॅटिस्टिक काढायचं, ऍडव्हर्टाइजमेंट कॉस्ट वर्सेस सेल. एखाद्या ऍडव्हर्टाइजमेंटला किती कॉस्टिंग दिलंय, त्याचा किती सेल झाला. आणि हे याच्यापेक्षा इम्पॉर्टंट आहे, एक्सपेन्सेस वर्सेस सॅलरी. तुमचा पगार किती आणि तुमचे ईएमआय किती चालू आहे, हे खूप मॅटर करतं. ओके. तर असे छोटे छोटे स्टॅटिस्टिक्स आपण, छोटे छोटे नाही, खूप महत्वाचे, असे आपण स्टॅटिस्टिक काढू शकतोय. ओके. चला, सो समजून घेऊया. ओके. एक एक्झाम्पल नाही. येस, तर हेच एक्झाम्पल घेऊया आपण. सो येस, लेट्स टेक दॅट एक्झाम्पल. तर मी इथे एक नवीन फाईल क्रिएट करेल, 2-math.py. ओके. येस, लेट्स गो विथ दॅट वन नाव. सो इथे आपण कोड तर कॉपी करून घेऊया हा वाला. ओके. दॅट्स इट. अँड नाव आय विल जस्ट से दॅट मार्क्स. ओके. आणि एक रेंज ऑफ मार्क्स घेऊया. सो जे आपण घेतले होते इथे तेच घेऊया. ओके. 40, 54, 60, 77. 40, 54, 60, 77. ओके. 83, 90, 96. 83, 90, 96. व्हेरी गुड. आणि आवर्स आहे आपल्याकडे 1 2 3 4 5 6 7. सो इथे आपण म्हणूया आवर्स ॲज 1 2 3 4 5 6 7. ओके. So yes, now to create a scatter plot, we can just use PLT, that is pyplot dot
स्कॅटर. आणि इथे आपल्याला एक्स आणि वाय कोऑर्डिनेट प्रोव्हाइड करायचे. ओके, तर बेसिकली हे आवर्सला आपण असं म्हणू शकतो की हा एक्स कोऑर्डिनेट आहे. ओके, आणि हा वाय कोऑर्डिनेट आहे. सो आपण इथे म्हणणार एक्स कोऑर्डिनेट इज आवर्स आणि वाय कोऑर्डिनेट इज मार्क्स. ओके, and then I will just say PLT dot show. So चला याला रन करूया. येस, व्हेरी गुड. बघा आपल्याला पॉइंट समजले. ओके, एक रेंज समजलेली. हा, आता तुम्हाला याची रेंज जर डिफाईन करायची असेल तर ती तुम्ही करू शकताय. ओके, सो जर मी इथे म्हटलो की PLT डॉट वाय लिमिट इट मस्ट बी फ्रॉम 0 to 100. बेसिकली हे थोडंसं मॅटर करेल. ओके, सी so it actually gives that way to the output. Okay, so इथे जसं 40 मार्क्स आहे तर मी 40 कन्सिडर करेल ॲज अ स्टार्टिंग पॉईंट. Yes, we can just make it 30. Yes, so it just looks perfect. Okay, आणि डेज पण दिलेले, सॉरी आवर्स पण दिले, वी कॅन डू दॅट वन. तर मी इथे आय विल जस्ट से PLT डॉट एक्स लेबल इज आवर्स, जे वाय लेबल आहे ते असेल आपले मार्क्स. परफेक्ट. ओके, चला याला आपण लेबल पण ऍड करू शकतोय. सो आय विल जस्ट से लेबल. ओके, अँड किंवा लेबलला आपल्याकडे अल्टरनेटिव्ह असा पण आहे, वी कॅन जस्ट से PLT डॉट लिजन आणि इथे मी डिफाईन करेल. सो आय कॅन जस्ट डिफाईन अ नेम. सो जस्ट आय विल से हियर दिस इज अन स्कोर. ओके, सो बेसिकली हा स्कोर डिफाईन करेल. ओके, आवरली. And the last we can just say PLT dot title and just a title is like say marks versus hours. Okay, title. Perfect, right? Yes, you can just use this way to write a logic. Okay, चला हे लिहून घ्या. लक्षात आलंय का? सो बेसिकली काय होतं, इथे ना लाईन्स क्रिएट नाही होती. हा प्लॉट करतो एक्स आणि वाय कोऑर्डिनेटला पकडून. ओके, जे एक्स आणि वाय कोऑर्डिनेट त्याची एक प्लॉटिंग क्रिएट करेल आणि इथे जेवढा डेटा तुम्ही प्रोव्हाइड करताय त्याच्या अगेन्स्ट मध्येच प्लॉटिंग होते. सो इथे ग्रुपिंग वगैरे किंवा असं काही होत नाही. लक्षात आलंय? येस प्लीज. तोपर्यंत आपण आपल्या एका बेस्ट फ्रेंडला एक क्वेश्चन विचारूया आणि ते विचार आन्सर पण देईल, कारण पैसे दिले मी त्याला. ओके, सबस्क्रिप्शनचे. सो येस, प्रोव्हाइड मी a data for scatter plot, okay, of 100 records of hours, student study hours versus marks out of 100. Only data, not solution or code. हा, ओके. सो 100 रेकॉर्ड इज ऑब्विसली तो देईल आपल्याला व्यवस्थित. व्हेरी गुड. वा वा. चला, आता आपल्याकडे असा एक डेटा आलेला आहे. ओके, आता हा डेटा आपण प्लॉट करूया. सो लेट्स से कॉपी अँड इथे आपण त्याला रिप्लेस करूया. स्टडी आवर्स.
व्हेरी गुड. सो आता जर आपण हा प्लॉट जर केला क्रिएट, विच वी विल डू इट हिअर, आणि आपण रेंज रिमूव्ह करूया. येस, इट विल गिव्ह दॅट प्लॉटिंग. ओके. सो कारण इंडिव्हिज्युअल प्लॉट्स क्रिएट होत आहे. ओके. सो येस, इथे आपण थोडंसं सोल्युशन बदलूया. ओके, नो प्रॉब्लेम. So let's do one thing. So इथे मी म्हणेल we want more scatter data. Okay, let's try this thing. Let's try to run it again. हा, ओके. सो आता थोडा स्कॅटरिंग वाढली. अजून थोडी वाढवायची का? तर वाढूया. ओके. Let's do that one. ट्राय करून बघूया. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके. सो बेसिकली तुम्हाला हे स्कॅटर पॉइंट आता दिसतील. ओके. डेटा तुम्ही हा नका यूज करू, जो ना तोच यूज करा. ओके, कारण आपल्याला काही एक्झाम्पल समजून घ्यायचे त्यासाठी. येस. सो आता लेट्स अंडरस्टँड. ओके, विथ दिस. सो आता फर्स्ट तुम्ही याचा कलर बदलू शकताय ॲज युजल. सो वी कॅन जस्ट से कलर. ओके, अँड यू कॅन गिव्ह अ कलर. जसं मी इथे ग्रीन कलर दे. If I run this, you will see the graphs have got a green color. Okay. Yes, we can give a color to it. Okay. Now, yes. So आता हे जे पॉइंट्स आहे करंटली, हे तुम्हाला जे मार्कर पॉइंट्स आहे. ओके. सो marker. Okay. So let's try to use O over here. So तुम्हाला जे मार्कर पॉइंट्स आहे ते कसे भेटताय? सर्कल मध्ये. I can just say that I just want it to be a star. ओके. ते तुम्हाला स्टार मध्ये दिसते. त्याचबरोबर जर तुम्हाला असं वाटतंय की नाही मला हे ट्रायंगल मध्ये हवे, तर तुम्ही अप कॅप यूज करू शकता. हे आपण 2 लेक्चर पूर्वी बघितलेलं आहे, चॅप्टर नंबर 3 मध्ये. ओके. येस. सो इथे तुम्हाला जसा मार्कर हवाय तसा तुम्ही त्याला यूज करू शकताय. ओके, यू कॅन जस्ट यूज दॅट मार्कर ओव्हर हिअर, विच इज ऍक्च्युली अ बेनिफिशियल पार्ट. ओके. तर जर तुम्हाला इथे मी परत एकदा सर्व मार्कर लिहितो. सो इफ आय जस्ट से ओ, it will provide a circle. If I provide a cap, it will provide a yes, triangle. In the same way, if I provide a S square, in the same way, if I just provide a D, it will provide a diamond. Okay. So in the same way, if I provide a star as strip, it will provide a star. If I just provide a plus sign, it will provide a plus to us. आणि जर मी इथे x यूज केला,
इट विल प्रोव्हाइड अ क्रॉसओव्हर. तर तुम्ही मार्करचे हे सर्व सिम्बॉल्स यूज करू शकता. ओके, यू कॅन जस्ट यूज ऑल द सिम्बॉल्स ओव्हर. काय करू शकतो आपण इथे सर्व सिम्बॉल प्रिंट करू शकतो. ओके, येस. त्याचबरोबर जर तुम्हाला ट्रान्सपरन्सी हवी असेल, यू कॅन यूज अगेन अल्फा. जर मी 0.5 म्हटलो तर स्कॅटर पॉइंट थोडे फेंट होते. सी, त्याचा फायदा असा होता जे ओव्हरलॅप होत आहे ते पण आता आपल्याला दिसत आहे. राईट, इट जस्ट गिव्स दॅट ग्लूड ग्लिम्स ओव्हर देअर. ओके, सो इन द सेम वे जर तुम्हाला प्लॉट्स हवे असेल प्रॉपर, यू कॅन जस्ट से ग्रीड हवे असेल, यू कॅन जस्ट से प्लॉट PLT पाय प्लॉट डॉट ग्रीड ओव्हर हिअर. जर याला आपण रन केलं तर तुम्हाला ग्रीड दिसते. ओके, जे बेसिकली स्टडी पर्पजला तुम्ही यूज करू शकता. येस, लक्षात आलंय कशा प्रकारे आपण इम्प्लिमेंटेशन करू शकतो. येस, हे लिहून घ्या. सो हिअर वी विल टेक अ ब्रेक फॉर 10 मिनिट्स. ओके, आणि त्यानंतर आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स घेऊया वेगवेगळ्या चार्ट्सचे. ठीक आहे, येस.
लेट्स रिझ्यूम. मी स्क्रीन शेअर करतोय. प्लीज इन्फॉर्म मी वन्स इट इज विजिबल. स्क्रीन दिसते का? चला आता थोडे कन्सेप्ट समजून घेऊया. ओके. येस. आता आतापर्यंत आपण किती चार्ट्स बघितले? 5. कोणते कोणते होते? लाईन चार्ट, बार चार्ट, पाय चार्ट, हिस्टोग्राम आणि स्कॅटर प्लॉट. राईट. आपण 5 चार्ट्स बघितले. आता रिअल वर्ल्ड मध्ये काय होतं, कधी कधी सपोज मला 2 चार्ट सोबत डिस्प्ले करायचे. काय करायचंय? सोबत डिस्प्ले करायचे. मग आता हे कसे डिस्प्ले करायचे? सो त्यासाठी आपल्याकडे एक लॉजिक आहे. ओके, चला लॉजिक समजून घेऊया. सो लेट्स अंडरस्टँड दॅट. सो इथे मी 3 डॅश मॅट डॉट PLT P1 आणि जो प्रिव्हियस कोड आहे तो मी जस्ट कॉपी करून घेईल. इनिशियली इथे पेस्ट करूया. ओके. आणि आपल्याकडे 2 वेगवेगळे लाईक रन टाइम आपण चार्ट डिझाईन करू. ओके, नो प्रॉब्लेम फॉर दॅट. येस. सो लेट्स डू दॅट वन. ओके. सो इथे मी म्हणेल लाईक से पहिला आपण एक चार्ट डिझाईन करू, लाईन चार्ट. ओके, लेट्स डू दॅट वन. आणि दुसरा बार चार्ट डिझाईन करू. ओके, सिम्पल. सो हिअर आय विल जस्ट से दॅट PLT, सॉरी, पहिला आपण डेटा घेऊया. सो चला आपल्या बेस्ट फ्रेंडकडे जाऊया आणि त्याला विचारूया प्रोव्हाइड मी डेटा फॉर लाईन अँड बार चार्ट. ओके. मॅक्स 10 रेकॉर्ड्स. That's it. ओके. येस, आय थिंक सो. बार साठी हा ओके झाला. बार चार्ट, लाईन चार्ट. ओके, परफेक्ट. ओके. तर हे 2 डेटा आहे. आपण आता लाईन आणि बार मध्ये दोन्ही मध्ये पण काढूया. चला. सो हा आपला डेटा आहे. ओके, दिस इज व्हॉट माय डेटा इज. अँड नाव लेट्स डू दॅट वन. सो इथे मी म्हणेल PLT डॉट लाईन साठी काय यूज करतो आपण? लाईन साठी काय वापरतो? अरे बाळांनो, हे भगवान. ओके, व्हेरी गुड. एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस म्हणजे मंथ आणि वाय ऍक्सिस म्हणजे जो सेल झालेला आहे तो. ओके. लेट्स याला आपण शो करूया. इथे PLT डॉट शो. काही चुकलं सांगत चला बरं का. जास्त जोरात अभ्यास चालू आहे. सो लेट्स डू दॅट वन. सो आय विल जस्ट से पायथॉन 3 स्पेस 3 डॅश मॅथ. येस, ग्राफ परफेक्टली आलेला आहे. ओके. आता करंटली इथे जी फिगर आपण बघतोय, ओके, बघा फिगरची जी साईज आहे, मी ते जेव्हा स्टार्ट करेल, ओके, तर एक फिगरला एक साईज आहे बाय डिफॉल्ट, बरोबर की नाही? बट सपोज मला ही साईज चेंज करायची, तर या साईजचे जे आहे ना काही पॅरामीटर असतात, म्हणजे साईजचे एक सेट असतात. ओके. तर जर तुम्हाला एका फिगर, आता बघा फिगर म्हणजे काय, पूर्ण तो कॅनव्हास आणि त्याच्या आतमध्ये प्लॉटिंग असते, मल्टिपल प्लॉट्स. चला, तर मग ही जर फिगर तुम्हाला डिफाईन करायची असेल, वी कॅन जस्ट यूज समथिंग कॉल्ड ॲज येस PLT डॉट फिगर आणि याच्या आतमध्ये वी यूज फिगर साईज. आता फिगर साईज आपल्यावर डिपेंड आहे, आपल्याला किती हवी. तर 5 स्टँडर्ड फिगरच्या साईज असतात. ओके. तर 1 बाय 1 आपण त्या बघूया. सो जर मी म्हटलो फिगर साईज 5/3. 5/3 म्हणजे काय? हे इंचेस मध्ये असतात. 5 इंच बाय 3 इंच. ओके, इंचेस मध्ये. सेव्ह करूया, रद्द करूया. बघा फिगरची साईज छोटी आहे, बरोबर. एक स्मॉल साठी. सपोज मीडियम साईज हवी, तर मीडियम साईज जी असते, मीडियम साईज जी असते ती असते 8/5. 8 इंच बाय 5 इंच. ही एक मीडियम साईज आहे, जी आतापर्यंत आपण बघत आलेलो आहे.
हीच साईज ऍक्च्युली आपण बघत आलोय, एक मीडियम साईज. त्यानंतर स्टँडर्ड प्रेझेंटेशन साईज. ओके, तर ती असते 10x6. किती असते? 10x6 म्हणजे 10,6. तर एक स्टँडर्ड प्रेझेंटेशनची साईज असते. ओके, सी. येस. जर तुम्हाला लार्ज हवे असेल तर लार्जची स्टँडर्ड साईज असते 12x8. 12x8. ओके, आणि जर याच्यापेक्षा मोठी हवी असेल एक्स्ट्रा लार्ज तर त्याची पण साईज असते. आता असं काही मॅन्डेटरी नाही की ह्या साईज हवे, तुम्ही साईज कोणती देऊ शकताय, पण या थोड्या स्टँडर्ड साईजेस. ओके, सो एक्स्ट्रा लार्ज किंवा वाईड रेंज म्हणतो आपण त्याला. बेसिकली यात यात काय होतंय की रुंदी जास्त आहे आणि हाईट कमी, विड्थ जास्त आहे आणि हाईट कमी. तर वाईड रेंज पण देऊ शकताय, डिपेंड करते की तुम्हाला कशी इमेज हवी. ओके, इट टोटली डिपेंड्स ऑन. येस, तर मी एक जी स्टँडर्ड साईज आहे 10x6 ती यूज करेल. ओके, इट जस्ट लुक्स परफेक्ट. मग आता क्वेश्चन असा आहे की इथे मला 2 प्लॉट्स हवे. काय हवे? 2 प्लॉट. चला दुसरा पण आपण डिझाईन करूया. सो बार. ओके, लेट्स ट्राय टू रन दिस. हे असं दिसतंय, त्याचं चालेल का? हा चालेल. कसं काय चालेल? नाही, चालायला चालेल, पण ऍक्च्युली ते मला असं नकोय. बघा इथे काय झालं, 2 ग्राफ आपण ड्रॉ केले. एकाच प्लॉटवरती 2 ग्राफ प्लॉट केले, लाईन आणि बार. हा, तर तुम्हाला याला जर का ट्रान्सपरन्सी हवी असेल तर इथे तुम्ही अल्फा यूज करा. ओके, 0.5. तर ते या टाईपमध्ये दिसेल, किंवा मग कलर चेंज करा, डिपेंड करतं तुम्हाला कसं हवं. ओके, किंवा तुम्हाला जर हा आधी हवा असेल लाईन, लाईन आधी घ्या. ओके, आणि अल्फा रिमूव्ह करा आणि मग कलर वेगळे वेगळे द्या. इट डझंट मॅटर. ओके, सर आपण कलर वेगळे वेगळे देऊया. सो इथे मी म्हणेल की मला इथे कलर रेड हवाय. कलर काय हवाय? रेड. तर इथे तुम्हाला तो ग्राफ त्या वेमध्ये दिसेल. ठीक आहे, आता हे काय झालं की तुम्ही एकाच ग्राफमध्ये मल्टिपल प्लॉटिंग केली, पण मला असं नकोय. मला 2 प्लॉट्स हवे वेगळे. काय हवे? 2 प्लॉटिंग हवी. मग यासाठी आपण यूज करतो समथिंग दॅट इज कॉल्ड ॲज PLT डॉट सबप्लॉट. काय यूज करतो आपण? PLT डॉट सबप्लॉट. याच्यामध्ये 3 पॅरामीटर असतात. पहिला पॅरामीटर किती रोज आहे, दुसरा पॅरामीटर किती कॉलम. मला जर सपोज 2 हवे तर रोज किती असतील? हॉरिझॉन्टली 2 हवे, एका शेजारी दुसरा असा. मग रो किती असतील? 2 रो. अरे बाळांनो, ते बघा, एक लेफ्ट साइड आणि एक राईट साइडला हवाय. मग रो किती असतील? एकच रो. त्याची एकच रो झाली ना. आणि कॉलम किती? 2 कॉलम. व्हेरी गुड. सो इथे मी म्हणेल फर्स्ट रो इज 1, कॉलम इज 2, आणि थर्ड असतो पोझिशन. पोझिशन म्हणजे हा तुम्हाला कोणत्या पोझिशनला हवाय? पहिलावाला, पहिल्या का दुसऱ्या? तर मी म्हणेल मला बार लेफ्ट साइडला हवाय. ओके, आणि याच्यानंतर आपण दुसरा देऊया. इथे मी म्हणेल पोझिशन याची 2 हवी. रो पहिली, कॉलम 2 आहे, आणि पोझिशन काय आहे? दुसरा. चला सेव्ह करूया, तर रन करूया. इथे तुम्हाला 2 ग्राफ, म्हणजे एकाच वेळेस आपण 2 ग्राफ प्लॉट करू शकतो. आलं लक्षात? हा, आता याचा एक्स ऍक्सिस रोटेट करायचा आहे. तर बेसिकली आपल्याकडे PLT डॉट टिक 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 टिक्स आहे ना. and we use rotation as 44.
टिक्स स्पेलिंग चेक करायचं. स्टिक्स. ओके, नो प्रॉब्लेम. परफेक्ट. बघा हा झालाय, बरोबर ना? हा प्लॉट झालाय. त्याचबरोबर मला वरचा पण हवा आहे. तो इथे मी याला पण सांग. मग काय होणार आहे, दोघं पण दिसताना आपल्याला प्रॉपर दिसतं. रेंज वाईड हवी असेल तर जी फिगरची साईज आहे ती आपण वाईड रेंजची ठेवूया. आणि आता जर रन केलं तर तुम्हाला दोन चार्ट एकदम परफेक्ट दिसतील. हाईट थोडी इन्क्रीज करूया. सो इथे मी म्हणेल 8. परफेक्ट. बघा चार्ट्स प्रॉपर येत आहे, राईट. असं काही कंपल्सरी नाही की तोच डेटा हवा. सपोज तुमच्याकडे अजून डेटा आहे, तुम्ही अजून देऊ शकताय. आता सपोज मला 4 ग्राफ हवे. किती हवे? 4. चला याच्यामध्ये पाय चार्ट आणि पाय चार्ट ऍड करूया. काय ऍड करायचं आपल्याला? पाय चार्ट. तर मग पाय चार्ट आपण कसा ऍड करणार आहोत याच्यामध्ये? सपोज इथे पाय चार्ट साठी आपण काही डेटा घेऊया, रॅन्डम डेटा. सो जस्ट आय विल से पाय चार्ट डेटा. ओके, and just I will say get a data. So previous example you किंवा मग I is आपला बेस्ट फ्रेंड. Okay, let's take a pie chart data. चला दोन्ही पण डेटा घेऊया. चला पाय चार्ट साठी डेटा भेटला, स्टुडंट आणि लँग्वेज. ओके, आणि हिस्टोग्राम साठी आपल्याकडे एक डेटा भेटला आपल्याला, हा बघा. येस. आता आपल्याला किती हवे सांगा बरं इथे. मी एकदा एक कॉपी करून घेऊ आपण, म्हणजे याला मी डिस्टर्ब नाही करत. ही आपण एक नवीन फाईल क्रिएट करूया. कारण पहिल्या फाईलमध्ये आपण 2च यूज करतोय. दुसऱ्या फाईलमध्ये आपण आता 4 क्रिएट करूया. बघा पहिलं काय, मंथ्स इयर. ओके, हा कशासाठी आहे? लाईन आणि बार साठी, बरोबर. त्यानंतर दिस इज द वन विच इज फॉर पाय चार्ट, अँड दिस इज द वन फॉर हिस्टो. ओके, मग आता हे मी सध्या रिमूव्ह करेल. ओके, कारण त्या फाईलमध्ये आहे सर्वच आहे. सो लेट्स सेव्ह दिस, लेट्स यूज इट. आता बघा टोटल किती रोज आहे आपल्याला हवे. आता जर चार जर प्लॉट करायची मला असं हवंय, 1 2 3 आणि 4. 2 rows 2 column. मी ते म्हणेल 2 rows 2 column. तर 2 row 2 column पोझिशन 1, 2 row 2 column पोझिशन 2. ओके, चला याला कॉपी करूया. लेट्स पेस्ट 2 row पोझिशन 3, आणि इथे आपल्याला काय हवंय? 5. ओके, so then I will just say that there will be a student. एवढंच घेऊया आपण. स्टुडंट्स असतील पाय चार्ट साठी. इथे बघा लँग्वेज आणि स्टुडंट्स आहे. तर मी म्हणेल की डिस्ट्रीब्युशन स्टुडंट्सने होत्या आणि लेबल लँग्वेजेस यूज केले पाहिजे. ओके, लेट्स सेव्ह इट. आणि बघा पोझिशन काय देईल इथे? 3. आता जर आपण रन जर केलं, सो लेट्स रन फाईल नंबर 4. सो हिअर इट विल शो अस अ 4 ग्राफ. इथला ग्राफ आपल्याला हवाय. ओके, चला त्याला पण ड्रॉ करूया. सो हिअर सावकाश. सो इथे पोझिशन 4, and then I will just say histogram. Okay, we will just say the score is going to be this. Okay, legend वगैरे नाही ऍड करत मी. सो इथे मी म्हणेल लेट्स ऍड अ legend. ओके, नो प्रॉब्लेम. येस, तर स्कोर ऍड केलाय आपण. ओके, बीन 5 आहे, कलर ग्रीन आहे, ब्लॅक शेड आहे, अल्फा 5 आहे. ओके, लेबल ऍज अ मार्क्स दिलेलं आहे. आता जर याला आपण रन केलं तर टेक्निकली सॉरी, जस्ट गिव्ह मी अ मिनिट. सो शो दोनदा झाला त्याचं. ओके, येस. सो नाव लेट्स रन दिस अगेन. परफेक्ट. ओके,
सो जो ग्राफ होता तो एकदम परफेक्टली प्लॉट झालेला. यू कॅन सी वी कॅन जस्ट प्लॉट मोर दॅन व्हॅल्यूज व्हॉट एव्हर वी नीड. आपल्याला ज्या व्हॅल्यू हव्या आहेत त्या व्हॅल्यू आपल्याला त्या लेवलमध्ये देऊ शकतोय. लक्षात आलं? तर फिगर आणि सब प्लॉटचा कन्सेप्ट समजला. फिगर बेसिकली जी तुमची ऍक्च्युअल स्क्रीन आहे, इमेज जी दिसते ती पूर्ण कॅनव्हास दाखवेल. ओके. आणि जे जे प्लॉट्स असेल, ओके, सो नॉट अ प्लॉट, सब प्लॉटचा यूज काय असतो बेसिकली? येस, दे आर कॉमनली यूज टू प्लॉट अ ग्राफ. ओके. पहिला पॅरामीटर असतो रोज, दुसरा असतो कॉलम, आणि हे प्रत्येक ठिकाणी सेम येते. लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी कसा येतोय? हा सेम येतोय, फक्त पोझिशन इथे बदलती. आणि पोझिशन दोन ग्राफची एक देऊ नका. जर दिली तर काय होईल? ते मिक्स होऊन जाईल. ओके, ते मिक्स ज्यूस होईल. सो ट्राय टू मॅप दॅट वन. आणि जर हवा असेल रिक्वायरमेंटनुसार तर तुम्ही तसं करू शकता. एकापेक्षा जास्त ग्राफ्स प्लॉट करता येतात एका एका एरियावरती पण. ओके, लक्षात आलंय? येस, दिस वॉज द लास्ट पॉइंट ऑफ युअर मॅटप्लॉटली. आणि अशा प्रकारे आपण मॅटप्लॉटलिबला एंड केलेलं आहे. आतापर्यंतचा माझ्यामध्ये सर्वात सोपा टॉपिक असाला. ओके, याच्यामध्ये ग्राफ्स भरपूर आहे, बट जर तुम्ही याच्यावरती प्रॅक्टिस केली, रूममेट्स आहे का व्हायरल? आता तुम्ही इथे येऊन व्हायरल करू राहिले. व्हेरी गुड. तसं मी आजारी पडून गेले त्यामुळे मला काय व्हायरल इन्फेक्शन तर होणार नाही, पण खूप सारे उमेदवार इथं बसलेले. ठीक आहे, असो, नो प्रॉब्लेम. सो हियर वी हॅव जस्ट सीन ऑल द टाईप ऑफ इम्पॉर्टंट ग्राफ्स. ओके, आता हे 5 का बरं शिकायचे? कारण या 5 मध्ये मेजॉरिटी ऑफ आउटपुट्स निघतात. जजमेंट्स आपण याच्यावरती काढू शकतोय. पाय चार्ट, स्कॅटर, ओके, अँड यू कॅन जस्ट यूज. येस, आता तुम्हाला मधून लाईन काढायची, तुम्ही लाईन ग्राफ पण काढू शकता. लाईनचं आता तेवढं काही डिफिकल्ट नाही. तुम्हाला सेंटर मधून लाईन काढायची आहे, स्कॅटरची लाईन काढायची मध्ये, तर कशी काढणार? सांगा बरं, कशी? हा, तर तुम्हाला लाईन जर मला अशी डायगोनल हवी तर कशी करणार? तर मला स्कॅटरचा पॉईंट काढायचा आहे, खालचा आणि वरचा, मध्ये लाईन काढायची, कशी काढणार? सोपं आहे. तुम्हाला फक्त स्टार्टिंग आणि एंडिंग पॉईंट इम्पॉर्टंट आहे. स्टार्टिंग तुमचा 0 0 राहील, जो पण आहे तो, जिथून स्टार्ट होतोय 0 0. यू कॅन कन्सिडर. तुम्ही जर का एक्स वाय लिम जर दिलं लिमिट, तर 0 0 पॉईंट तुम्ही कन्सिडर करा. आणि एंड म्हणजे तुमचा हाईटचा आणि एक्स ऍक्सिसचा जो एक्झॅक्ट मॅक्झिमम पॉईंट असेल तो तुमचा पॉईंट असेल, लास्ट पॉईंट. लक्ष येते का? सो तुम्ही त्या टाईपमध्ये मधली लाईन काढू शकता डायग्राम. डोंट वरी. सो आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सगळं कव्हर करू. ओके, सो आता उद्या आपला जो पार्ट असेल तो फक्त प्रॅक्टिकल असेल. 3 तास आपण वेगवेगळे एक्झाम्पल घेणार, काही स्टडी घेणार, एक्सेल मधून डेटा उचलणार आणि तो प्लॉट करणार. ओके, सो वेगवेगळे एक्झाम्पल इन ॲझम्पशन आपण घेऊया आणि रिअल वर्ल्ड सिनेरिओवरती थोडंसं वर्कआउट करू. क्लिअर आहे सर्वांना? कोणाला काही क्वेश्चन, काही क्वेरी का? ज्या नोट्स आहे मी सर्व चॅप्टर नंबर 9 पर्यंत सर्व नोट्स मी तुम्हाला शेअर करतोय. ओके, चॅप्टर नंबर 10 म्हणजे ऍक्च्युली प्रोजेक्ट आहे जो आपण उद्या कव्हर करतोय. ठीक आहे, तर चॅप्टर 9चे मी सर्व पॉईंट देतो तुम्हाला, तुम्ही स्टडी करा आणि उद्या आपण प्रॅक्टिकल कव्हर करूया. इज दॅट क्लिअर टू ऑल ऑफ यू? येस, ऑनलाईन मेंबर काही क्वेश्चन आहे कोणाकडे? येस, एनी क्वेश्चन, एनी क्वेरी? नो सर. लेक्चर समजलंय का? येस सर. सो इथे आपले कंबाईन सेशन्स कंप्लीट झालेले. ओके, आता उद्याचं सेशन आपलं लास्ट असेल आणि मग तुमचे वेगवेगळे लेक्चर्स असतील. इज दॅट क्लिअर? व्हेरी गुड, फाईन. सो जयेश विल टेक युअर अटेंडन्स. ओके, प्लीज गो विथ द अटेंडन्स. शनिवारी अपलोड नाही झालं ना? नाही, तो अवेलेबल नव्हता, आज करेल ते. येस, परवाचं लेक्चर आज अपलोड होईल. ओके.